महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे हे त्यांच्या मेंदूत घाला. कळलं का? वाटेल ते बरवू नका तोंड दिलं म्हणून. आपण वयाने मोठे आहात, आम्ही तुमचा आदर करतो, आम्ही भैयाजी जोशींचा आदर करतो, पण म्हणून वाटेल मला एवढंच सांगा की भैयाजी जोशींनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा हे समर्थन करतात की नाही? भाजपची बाबतीतली भूमिका काय आहे? बरोबर आहे. मी विनायक आंबेकरांकडे जातो. आम्हाला सांगत बसू विनायक नका. आंबेकरजी जे म्हटलं आहे थांबा, त्यांची भूमिका तर समजून घेऊयात. अर्थ नीट काढा. विनायक आंबेकरजी, भाजप या विधानाचं समर्थन करते. अर्थ काय काढायचा आहे? अर्थ भैयाजी जोशींनी माफी मागायला हवी आहे आपल्याला वाटतंय? नाही, याच्यामध्ये माफी मागण्याचा प्रश्न येत नाही, कारण त्यांनी त्या विधानावरती स्वतःचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की त्याचा चुकीचा अर्थ काढला. दुसरं महत्वाचं, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठी आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांना कुणाला काही करायचं आहे त्यांनी मराठी त्यांना आलं पाहिजे, हे माननीय देवेंद्रजींनी पण स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे भाजपची भूमिका स्पष्ट आहे की महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठी आहे.